आणि या पद्धतीने किती लागतील तेवढे पैसे लागतील, कसं नाही खात. फक्त बँक वाल्यांना ढकलून देऊन हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. जय श्रीराम. आज आपल्या घराचं लाईट फिटिंग सुरू झालेलं आहे. अभी मजा आएगा ना भिडो चालू आहे. समोर पण लाईट फिटिंग चालू आहे. आणि आज आपल्या सोबत आहेत कौशल बडवे अँड प्रणव बडवे. हे देखो भाई, जाम मोठा व्यवहार आहे. दाखवू का तुम्हाला दोन व्यवहार? क्या बात करता है यार. दिमाग खराब हो जाएगा. मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा. मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. दादा 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 काय नाही दादा, दादा खरं सांगू काय नाही दादा. उठला तर इथे दोघं बघा, बघ उठायचं नाही. इथे बस पड्या बस इथे वायफाय माझं नेटवर्क देतो मी. थांबा, माझं नेट देतो. थांबा. कामात असणारे आपल्या सोबत नेहमीच आपले काम करणारे तळमळ करणारी व्यक्ती पप्पू मिस्त्री, पप्पू शेठ. हे बघा, बघितलं काय? दिसत नाही गेला का? हा, थँक्स, लव्ह यू. काम म्हणजे खट काम असते. आता वरती टोपीचं काम चालू आहे, तुम्हाला दाखवतो. वरती टोपीचं काम पण चालू आहे आणि आपलं लाईट फिटिंग पण चालू आहे. आता तुम्हाला सगळं दाखवतो जरा एका थोड्या वेळात. आता गुडघे दुखायला लागले, वरती हवा निकल गई. नंतर दाखवतो. आता कौशल आले, जरा कौशल सोबत बसू देत जरा, बरं बात वाटतं. तो सही है. सर्वात पहिल्यांदा मी आता आहे ना शर्ट चेंज करणार आहे. काय प्रत्येक व्हिडिओ मध्ये हा शर्ट आहे. सगळ्यांना वाटतंय हा एका शर्टवर व्हिडिओ का काढतोय, पण त्यांना काय माहिती अंकाळ पडते. दुसरं शर्ट घालून आलो. चलो भाई, फायनल शर्ट बदलून आलेलो आहे. तुम्हाला लाईट फिटिंग दाखवतो. लाईट फिटिंग कशी कशी केली आपली हे बघितलं का? हे ग्राउंड फ्लोअरची लाईट. इथे एक असणं बोर्ड, हा एक बोर्ड आहे आणि इकडे एक बोर्ड आहे बघा. हा एक बोर्ड आहे ना, हे ह्याच्यासाठी आपलं अंडरग्राऊंड टाकी तर मोटर लावण्यासाठी, ह्यासाठीच एक बोर्ड आहे. हा एक बोर्ड केला आहे आणि इकडे एक टॉयलेटला इथे एक केलं आहे. टॉयलेटसाठी एक लाईट वगैरे इथं असं नियोजन आहे. एक मिनिट, थँक्स. नाही, हा मेन स्विच इथं, मेन ड्रिप इथं मेन स्विच असणार इथं सगळा. आणि इथे एक आणि ते इन्व्हर्टर वगैरे असणार जिन्याखाली. इथनं वरती जायला एंट्री. इथं पण लाईट येणार इथं जिन्यात. इथे एक लाईट येईल. भाई याच एंट्री तू समजा. हे बघा, इथं हा टीव्ही साठी पॉइंट काढलेला हा इथला. इकडे देवघर एवढं हे देवघराचं इथे एक पॉइंट काढलं देवघराचं. आणि इथं लाईट साठी वरती इकडे एक पॉइंट आहे आणि इकडे एक पॉइंट ह्या साईडला. आणि हा हॉल हॉलचा एक पॉइंट इथं. हॉलचा एक पॉइंट इथं आणि इथं सोफा सेट. इथे एक पॉइंट काढलाय. स्वयंपाकघरात पण काढलेला असेल त्यांनी. इथे एक स्वयंपाकघरात एक पॉइंट काढलाय आणि इथे हा फ्रीज साठी पॉइंट. हा कशासाठी पॉइंट काढलाय? मेन सप्लायचा पॉइंट इथे एक. आणि तुम्हाला आमची जर जे लाईटमॅन आहेत जे मेन संदीप आणि दत्त शेठ, आता इकडे पलीकडे बघितलं तर तिकडे मेकअप चालू आहे त्यांचा. ते आहेत संदीप शेठ, त्याचे ते काम खट केले. पण इकडे हे बेडरूमचं काम आहे. इकडे नाही पॉइंट काढला काय, इकडचं राहिले काम अजून. इकडे नाही काय. ओके, बेडरूम सोबत बाथरूमचं पण राहिलं इकडचं. इकडं आणि इथं बेसिंग येणार बघ. इथे काढायचं पॉईंट आपल्याला. इथे असं इथे काढू. आणि इथं पण लाईट येणार आहे ह्याच्यात गॅलरीत इथून. आणि इथं काचेचे शो येणार आहे इथं सगळं इथून तिथून. अशाप्रमाणे अच्छी बात कही आप. हिशोबाने गॅलरी वगैरे असणार. हॉल सगळं एंट्री येत ना. तिथे खिडकी असणार इथे एक. त्याप्रमाणे होणार आहे. इथं वरती एंट्री. टोपीचं काम चालू आहे. वरनं जर खाल्याला काय खरं नाही लागा. अरे कहना क्या चाहते हो. इथे एक डिझाईन आहे. इथं 3 ह्याचे डिझाईन आहेत. 3 आडवे बीम. फ्रिन्स हा फ्रिन्स मध्ये झाला. आणि ते लोखंडी ग्रिल. पप्पू शेठ मिस्त्री. हाय हॅलो चाचा. देश सेवेसाठी 20 वर्ष दिलेला व्यक्ती. और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी है. पप्पू शेठचं काम आता एवढंच राहिलं फक्त. एवढंच टोपी. Hey, I've seen this one. This is a classic. एवढंच राहिलं टोपीचं काम.
एवढंच फक्त, बाकी सगळं झाले काम. आमचे चाचा हाय हॅलो कर की. दिमाग खराब हो जाएगा मैं माँ माहिती आहे पप्पाचं काय सांगायची गरज नाही तुम्हाला. हे अमित कुमार नवीन एडिटर आहे, तरी पण काम करतात, कामाचा नाद नाही. आणि नलवडे खाली रोज 1 लिटर दूध पिणार माणूस आहेत. आता तोंडाला बांधले काय दिसलं नाही पण हे काय मास्क काढाव जरा नलवडे. हा हे बघा हे नलवडे पैलवान होते आधी, आता काम इकडे करायला आहे. आणि खाली आपले ही गल्ली सावरकर गल्ली, हे सब एरिया. इकडे वेश, खाली कौशा आणि बाळासाहेब आणि बाबा. हे बिंब हे आहेत ना, हे वरच्या स्लॅबसाठी आहेत ना टोपीच्या, टोपीच्या स्लॅबसाठी असे बिंब बनवले जातात. हे बघितलं काय किती पप्पासाठी म्हणला, इसको बोलते 16 mm. अच्छा असे पूर्ण असं 16-12 खाली जराचे ना. इथं कडला स्टील येणार इथं या साईडने. इकडून घेतलं अशी एंट्री, ही समोरची गॅलरी सगळी, इथनं खाली जायला एंट्री सगळी. हे बघ हे असं सगळी ही गॅलरी सगळी टोटल बघितलं. इकडे समोर सगळी गॅलरी समोर आणि खिडकी येणार मोठी. वायर म्हणजे आज अब्द झाली, त्यांना त्यांची सिडी आणावं लागली, का पर्याय नाही करणार. आपल्याकडे सिडीच नाही, चालायचंच. ओके त्यांचं काम चालू बाकी त्यांचं. इकडून खाली जायचं एंट्री सगळी खाली. हा जिना खाली सगळी इन्व्हर्टर वगैरे आहे. हा इथं मेन स्विच आहे इथं पण एवढं फिटिंग करून द्या बरं का. आणि त्याच पद्धतीने करून द्या जसं आमचं जसं केलंय, एवढं फिटिंग केलंय तेवढंच करायचं. आणि एवढंच की जिथं बटन टाकण्याच्या जागी टाळी वाजली की लाईट लागली पाहिजे. सेन्सर या पद्धतीने बघा नियोजन. आणि या पद्धतीने किती लागतील तेवढे पैसे लागतील, कसं नाही खात. फक्त बँक वाले